आशागड परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आज सकाळपासून प्रशासकीय यंत्रणेकडून मोठ्या बंदोबस्तात गोपनीय मोहिमेला सुरुवात झाली। पावसाळा तोंडावर असल्याने आणि काही ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे कारवाई पुढे ढकलली जाईल अशी अपेक्षा असतानाच आज अचानक मोहीम राबवण्यात आली। कोल्हापुरातील दौलतनगरमध्ये सारिका साळी या 40 वर्षीय महिलेला तिच्या घरच्यांनीच 2 महिने साखळ दंडाने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेची सुटका केली आणि या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे। चंबुखडी टाकीवर मॅनिफोल्ड बसवण्याचं काम हाती घेतल्याने सोमवार 2 जून 2025 रोजी कोल्हापुरातील ए, बी, सी आणि डी वार्डातील पाणी पुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे। तसेच 3 जून रोजी पाणी अपुरा आणि कमी दाबाने येणार आहे। फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, शिवाजी पेठ, शुक्रवार पेठ, शाहूपुरीसह अनेक भागातील नागरिकांना याचा फटका बसणार आहे। महापालिकेने पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन केले। कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या विकास कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली। या बैठकीत चालू, प्रस्तावित आणि अन्य विकास कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। तेच माझं जीवन कृतज्ञ झालंय। मंदिरासाठी त्यांनी 70 लाखाचा निधी जाहीर केलाय। गोकुळ दूध संघाचे नवे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी वडील मंत्री हसन मुश्रीफ यांना मिठी मारली आणि भावुक झाले। अभिनंदनाच्या प्रसंगी हसन मुश्रीफ यांनी गोकुळ संघ म्हणजे शेतकऱ्यांचे श्रम मंदिर असल्याचे सांगत नवीद यांना पारदर्शक आणि विश्वासू नेतृत्व देण्याचं मार्गदर्शन केलं। मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनासाठी आभार मानले। शिरोळ तालुका हातकणंगले येथे हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर व आमदार डॉक्टर विनय गोरे यांनी उपस्थित राहून डॉक्टर माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। अनेक नाट्यमय घडामोडीनंतर गोकुळच्या चेअरमनपदी मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांची निवड झाली। त्यानंतर त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा मिळत आहेत। मात्र गोकुळच्या विरोधी गटातल्या संचालिका शौमिका महाडिक यांनी नवीद मुश्रीफ यांना दिलेल्या शुभेच्छांची मात्र चर्चा रंगली आहे। भारतीय जनता पक्षाच्या कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी विजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या निवडीबद्दल खासदार धनंजय महाडिक, ज्येष्ठ नेते किरण नकाते, ग्रामीण अध्यक्ष नेताजी पाटील, डॉक्टर गुरव यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं। सातत्य हेच यशाचं खरं सूत्र असून विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करून यश संपादन केले पाहिजे असं प्रतिपादन महावीर महाविद्यालयाचे प्राध्यापक गोपाळ गावडे यांनी केलं। ते गोकुळ शिरगाव येथील सौ अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित 10वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते।